नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी EPS 95 चे पेन्शनधारक असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सोशल मीडियावर सध्या पेन्शन वाढीबाबत अनेक अफवा आणि संभ्रम पसरवला जात आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघर्ष समितीचे म्हणजे NSC चे अध्यक्ष कमांडर अशोक रावत यांनी स्वतः समोर येऊन पेन्शनधारकांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे। आज आपण पाहणार आहोत की पेन्शन वाढीबाबत नेमकी काय अपडेट आहे। नकारात्मक अफवांना चोख उत्तर। अनेक यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियावर असं सांगितलं जात आहे की गेल्या 10 वर्षात काही झालं नाही आणि पुढेही पेन्शन वाढणार नाही। यावर बोलताना कमांडर अशोक रावत म्हणाले की असे दावे करणारे कोणी एक्सपर्ट नाहीत, ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी नकारात्मक वार्ता पसरवत आहेत। त्यांनी स्पष्ट केलं की पेन्शन वाढीचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे। सरकारचे वरिष्ठ IAS अधिकारी आणि तज्ज्ञ यावर काम करत आहेत, त्यामुळे नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करा। पेन्शन नक्कीच वाढणार आहे। 7,500 पेन्शन की 5,000, काय आहे सत्य? मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की काही कामगार संघटना 5,000 रुपये पेन्शनची मागणी करत आहेत, तर NSC 7,500 प्लस DA वर ठाम का आहे? यावर कमांडर रावत यांनी सांगितलं की काही संघटना फक्त श्रेय लाटण्यासाठी मध्येच 5,000 रुपयाची मागणी करत आहे। हा एक प्रकारचा माइंड गेम आहे, पण आपण 7,500 रुपये अधिक महागाई भत्ता या मागणीवर पूर्णपणे ठाम आहोत। वित्त मंत्रालय आणि श्रम मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीमध्ये याच मागणीवर सकारात्मक चर्चा झाली आहे। 10 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आणि लाखो पेन्शनधारकांच्या बलिदानानंतर आपण आपला हक्क मिळवूच राहू। दिल्ली दौरा आणि आगामी आंदोलन। मित्रांनो, नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्याबाबत सांगताना त्यांनी माहिती दिली की NSCच्या शिष्टमंडळाने PAMO राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि श्रममंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली आहे। मंत्र्यांनी स्पष्ट आश्वासने दिले आहे की पेन्शन वाढीचे काम मिशन मोड म्हणजेच युद्ध पातळीवर सुरू आहे। हे काम 3 मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने थोडा वेळ लागत आहे। तसेच आगामी 23 आणि 24 तारखेला देशभरातील EPFO आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतपूर्ण आंदोलन होणार आहे। यामध्ये सर्व पेन्शनधारकांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन कमांडर रावत यांनी केले आहे। तर मित्रांनो, कमांडर अशोक रावत यांच्या सांगण्यानुसार विजय आपलाच होणार आहे। फक्त संयम आणि एकजूट राखणे गरजेचे आहे। तुम्हाला काय वाटते? पेन्शनधारकांना न्याय कधी मिळणार? आम्हाला तुमचा कमेंट्स नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।